हाय फ्रेंड्स, नीलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण नवीन रेसिपी बनवूया, हैदराबादी पनीर मसाला। त्यासाठी मी 1 चम्मच तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे टाकलेले आहेत आणि 10-12 हिरव्या मिरच्या, म्हणजे आपली भाजी अर्धा किलो पनीरची भाजी बनवून झालेली आहे, त्या हिशोबाने मी मिरच्या वापरलेल्या आहेत। आणि अद्रक आणि लसूण टाकून घेतलं। अजून एक जोडी पालक स्वच्छ करून धुवून स्वच्छ करून टाकलेली आहे आणि सांबार टाकलेला आहे भरपूर असा। आणि आता हे सर्व आपण शिजवून घ्यायचं आहे। मसाला छान शिजवून घ्यायचा तेलामध्ये। मसाला छान शिजलेला आहे, या पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे। शिजवून छान थंड करून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे। तो मसाला थंड होणार तोपर्यंत आपण पनीर छान कापून घेऊया। हा अर्धा किलो पनीर आहे, याची या पद्धतीने क्यूब्स करून घ्यायचे आहे, कापून घ्यायचे आहे। तुम्हाला जोही आकार आवडतो त्या आकारामध्ये तुम्ही पनीरचे तुकडे करून घ्यायचे आहे। आणि त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकत आहे मी आणि थोडीशी हळद टाकत आहे आणि ते टॉस करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व पनीरला ते कोट होऊन जाणार। या पद्धतीने कोट करून घ्यायचं आहे। आणि आता आपला मसाला पण थंड झालेला आहे, तोही आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर बघा, मिक्सरमध्ये आवश्यकता वाटत असेल तर पाणी टाकायचं आहे आणि या पद्धतीने मसाला बारीक करून घ्यायचा आहे। तर आपल्याला भाजीला जेवढं आवश्यक आहे तेवढं तेल टाकायचं आहे। मी 4 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे आणि पनीर आपण छान तळून घेणार आहोत। या पद्धतीने पनीर मी तळून घेतलेलं आहे। आणि आता त्याच तेलामध्ये, छान गरम तेल आहे, त्याच तेलामध्ये मी सर्व मसाले टाकून दिलेले आहेत। हे मसाले आपण छान फ्राय करून घ्यायचे आहे। आणि आता मसाले फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जो पेस्ट करून ठेवला होता तो पेस्ट टाकायचा आहे। जो मसाला आपण वाटून ठेवलेला होता तो पेस्ट टाकायचा आहे, मसाला पेस्ट, आणि छान परतून घ्यायचा आहे। मसाला छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये जसं आता आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, हिरव्या मिरच्या भरपूर तिखट असेल तर मिरची पावडर स्किप करू शकता तुम्ही। मी अर्धा चम्मच मिरची पावडर टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि 1 चम्मच गरम मसाला पावडर टाकलेला आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही लाल मिरचीऐवजी मिरेपूड पण वापरू शकता, त्याच्याने पण चव छान वाटते। आणि आता 3 चम्मच दही टाकलेलं आहे। दही तुम्ही मसाला पेस्ट बनवताना पण टाकू शकता, मी या पद्धतीने टाकत असते दही। दही थोडंसं शिजवून घ्यायचं तेलामध्ये छान। दही छान शिजल्यानंतर झाकण लावून आपण मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर आवश्यकतेनुसार आपण ग्रेव्ही तयार करायची आहे। तर आपण याच्यामध्ये तुम्हाला जेवढा पातळ रस्सा पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे। तर मी हे जवळपास 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व काही छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून 5 मिनिटं मसाला छान, रस्सा छान उकळून घ्यायचा आहे। आणि छान शिजल्यानंतर त्यामध्ये आपण तळून ठेवलेला जो पनीर आहे तो टाकणार आहोत। पनीर टाकून छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आणखी 5 मिनिटं आपण झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे। पनीर टाकल्यानंतर 5 मिनिटे छान शिजवून घेतलेलं आहे। बघा किती मस्त झालेली आहे भाजी आणि रस्साही खूप मस्त घट्ट झालेला आहे। तर आता आपली भाजी ही तयार आहे। गॅस बंद केलेला आहे आणि गरम मसाला वगैरे काहीच टाकायचा नाही आहे, कारण की आपण अगोदरच सगळं साहित्य टाकलेलं आहे। तर फक्त आता इथे आपण बारीक चिरलेला सांबार टाकलेला आहे आणि आता आपली हैदराबादी पनीर मसाला तयार आहे। तुम्ही पण बनवून बघा या पद्धतीने आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि
शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.